हॅलो, आज आमचा तिसरा दिवस आहे। आम्ही कालही गणपतीपुळेच्या आपल्या गणपती बाप्पाला नमस्कार करायला आलो होतो आणि आज सुद्धा आम्ही सकाळी बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो। जेवढं दर्शन घेऊ तेवढं कमीच असतं आपल्या भाविकांना, पण आम्ही इथे होतो आणि आमचं अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरच आमचं हॉटेल असल्यामुळे आम्ही परत आलो। मस्त फोटोशूट वगैरे केला आणि ना आम्ही दोघांनी पण ना आमचे प्री वेडिंगचे टी-शर्ट्स घातलेले आहेत। आणि दोघांनी झाले सगळे व्यवस्थित झाले। आफ्टर 5 इयर्स सुद्धा आम्हाला हा टी-शर्ट एकदम परफेक्ट झालेला आहे। म्हणजे आम्ही एकदम फिटनेस फॉलो केलेला आहे 5 इयर्स। तर आम्ही इथे बघतोय आता, आज मंडे आहे तरी पण बऱ्यापैकी वर्दळ आहे लोकांची। आता आम्ही शोधतोय की प्रदक्षिणा घालायची आम्हाला, तर कशी कुठे काय सगळं ते थोडंसं माहिती करून घेतो, कारण की ह्या गाभाऱ्यात तरी प्रदक्षिणा घालायचं काही असं स्कोप दिसत नाहीये। मे बी बाहेरून असावी, लेट्स सी। ऊन खूप आहे सुश्रुत। हो, म्हणजे ना विदाऊट गॉगल डोळे सरळ उघडे ठेवूच नाही शकत, इतकं डोळ्यावर ते ऊन पण पोचतंय। आता आपण बाहेर जाऊयात मेन एंट्री साइडला। मे बी मला असं वाटतंय की तिथे प्रदक्षिणा घालायचं काही स्कोप असावं ना, किंवा विचारूयात। माउथ मॅप आहेच आहे, पुस्तकं आहेत सगळे। गणपतीपुळेमध्ये आम्ही आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। आता आम्ही प्राचीन कोकण ह्या ठिकाणी आलो आहोत। खूप पूर्वीचं जसं कोकण होतं तसं त्यांनी ते छान चित्ररूपी काय म्हणतात त्याला मेंटेन केलेलं आहे, एक्झिबिशन टाईप। तर आम्ही जातोय, व्हिडिओ शूट करता करता 2 वेळा आपटा वाचली। छान आहे सुरुवातीचा एंट्रन्सच एकदम। लास्ट पॉइंट आहे शंकर प्रदर्शन, तिथे तिकीट चेक केलं जाईल। तिकीट सांभाळून ठेवा, इथे फक्त हॉटेल दाल खिचडी पोहे आहेत, व्हेज थाळी आहे। काय खाणार असला तर इथे ऑर्डर करू शकता, वरती जाऊन तुमची ऑर्डर। बऱ्यापैकी झाडांची माहिती आपल्याला इथे मिळतीये। गाईड येणार आहे आणि आम्हाला गाईड सगळं दाखवणार आहे इथे काय काय आहे सगळं। तर आम्ही गाईडची वाट बघतोय, तोपर्यंत टाइमपास करतोय। सुश्रुत आणि मोबाईल सुश्रुतकडे नसेल तर आश्चर्य। हो, गाईड आलेले आहेत।
वेगवेगळ्या झाडांची माहिती पण आहे इथे. नमस्कार, मी मयुरी प्राचीन कोकणमध्ये आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन ते काम करत आहोत. आपली संस्कृती ही निसर्गातून फुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावामध्ये राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाते. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इकडे एक नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो आणि त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन, सौख्य, आरोग्य प्राप्त होते. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार बाहेर बोर्ड आहे. तो बोर्ड तुम्ही एक्झिट करताना पाहू शकता. पिंपळ. तो पिंपळ पार आहे. आपण कोकणी माणसे वड, पिंपळ यांना पवित्र मानतो. तसेच त्यांना आपण दीर्घायुष्याची प्रतीके मानलेली आहेत. याला पिंपळ पार म्हणतात कारण त्याच्या भोवती जो दगडी कट्टा बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधलेला आहे आणि जेव्हा पार बांधला गेला तेव्हा इकडे पिंपळाचे रोप लावण्यात आले. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. बापरे, हे झाड हिरवे तळ कोकण. तो शिलालेख आहे. शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेत कवींनी कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर वर्णन केले आहे. हिरवे तळ कोकण, सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण. राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग जितके सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षांपूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती. त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना सर्वांनी वाकून हे सगळं कधी तयार केलेलं आहे? हे सगळं 2004 मध्ये. हे पूर्ण मेंटेन. कोकमचं झाड आहे. सॉरी. ते कोकमचं झाड आहे. त्याला जी फळे येतात त्यापासून कोकम सरबत किंवा कोकम आगळ तयार केले जाते. त्याच्या फळांच्या सालीपासून कोकम तयार केले जाते. त्याच्या बियांपासून तेल तयार केले जाते. त्या तेलाचा उपयोग कैलास जीवन सारख्या क्रीम मध्ये केला जातो. इकडे अजगरचा स्टॅच्यू दाखवला. तरस अजून पण आहे का? हो, आहे अजून. इकडे तरस प्राणी दाखवला आहे. ती सारंगची फुलं कुठे मिळतील? सारंग नाही माहिती. नाही माहिती. म्हणजे फुलं परशुराम सुरंगीचे वगैरे असतात ते नाही. सुरंगीच म्हणजे मग ते आता सीझन त्याचा संपला. संपला.
नाही माहित कोण आहेत ते आहेत भगवान परशुराम. आपल्या पुराणामध्ये त्यांचा असा उल्लेख आलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्याने संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली पृथ्वी त्याने दान केले. दान केलेले कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात. ही पाखाडी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधली गेली. त्यावेळी ती गणपतीच्या देवळापर्यंत होती. काळाच्या ओघात ती नष्ट झाली. आज फक्त ते आपल्याला प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिली पाहायला मिळते. पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. चल तू पण आमच्या सोबत. छान आहे ना हे सगळं. आणि किती मेंटेन करायला वेळ लागला असणार आहे जागा. इकडे वनवासी आहे. कोकणातील दुर्गम पर्वतामध्ये वनवासी लोक राहत असतात. इकडे वाघ आणि वाघाची गुहा दाखवली आहे. या बाजूला इकडे गाव शिकार दाखवले आहे. हे चिरफळाचे झाड आहे. चिरफळाची फळे ही जंतुनाशक असतात. शेतकरी त्यांचा उपयोग धान्य साठवण्यासाठी करतात. तसेच त्यांचा उपयोग गरम मसाल्यासारख्या पदार्थांमध्ये सुद्धा केला दाखवला आहे. ताडीमाडी काढणारे असतात ते रामदैवत ना. दगडी चौरंग आहे. दगडी बघायला नाही मिळत पण दगडी चौरंग आता. हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली तर सर्व गाव एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करीत असते. गावातील सर्व आपापल्या देवाकडे जातात. देवाचं दर्शन घेतात. आपण कोकणी माणसे सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा ही देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेली जाते. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आपल्या एकमेकांकडे येणं जाणं असतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे नाव मी जाणीवपूर्वक ठेवलं. असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे. आपण कोकणी माणसे वड, पिंपळ, साप, नाग यांची पूजा करतो. होय महाराजा. प्राचीन कोकण बघायला लांब लांब पर्यटक आलेले आहेत. तर आपली सगळी पोरा टोरा बाया माणसं म्हातारे कोतारे सगळे तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आलेले आहेत. तर कोणाची ढोपरा कोपरा दुखत असती, कोणाला डायबिटीज झालेला असेल, कोणाची बायपास झालेली असेल. तर आता मी काय तुला अशी धरायच नाही, पण जी काय ज्याच्या मागं इडापिडा असेल, वाकडा तिकडा असेल तर सगळं दूर कर रे महाराजा. होय महाराजा. ह्यांच्यावर कोणी करणी केला नसेल, कोणी बुटाटकी केला नसेल, कोणी देव घातला नसेल, तर तू सीमेचा रखवाली हायस. तर सगळं सीमेच्या बाहेर चिरून टाक आणि तिथं आलेल्या कोणत्या विकासाला धक्का लाव देऊ नको रे महाराजा. यांचीत कोणाला भेटत नसेल, कोणाला पोरगा भेटत नसेल, कोण लग्नाचा अडकलेलं असती आणि यांची लग्न झालेलं तकलीफ पोरा टोरा होऊ दे आणि त्या पोरा टोरांचं लय डिग्री पर्यंत शिक्षण होऊ दे महाराजा. शिक्षण झालेल्या पोरांना मनासारखी नोकरी भेटू दे. आणि जर का साहेबान गौरी गणपती आणि राजा द्याला नाही तर त्या साहेबाचं काय करायचं तर तुला ठाव आहे रे महाराजा. पारंपरिक वाद्य आहेत. लाकडी ढोल आहेत. मातीचे ताशे आहेत.
ताशांचा खालील भाग आहे तो मातीचा आहे. हे ताशे 110 वर्षांपूर्वीचे जुने आहेत. जर वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज 2 ते 3 किलोमीटर पर्यंत जात असे. पूर्वी त्यांचा उपयोग संदेशवहन तसेच धार्मिक कार्यामध्ये केला जात असे. हा देव त्यावर नियंत्रण ठेवतो म्हणून याला शिमग्याच्या वेळी गारहाणे घातले जाते. इकडे वीरगळ आहे, वीरप्राप्ती लोकांचे प्रतीक. चापकाने मारून घेतात ते या ठिकाणी दाखवले आहेत. ते लोक पूर्वी खेळ करण्यासाठी गावामध्ये यायचे, त्याच्यामुळे इकडे दाखवले आहे. कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतकी जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे कोळी लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्रामध्ये उसळणाऱ्या लाटा त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात. तरी हे लोक कुशलतेने होडी वल्लवतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक, सुतार, कासार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळे. म्हणजेच एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पायली म्हणजे आत्ताचे 8 किलो धान्य मिळत असे. एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करत असत. मला समजली त्या अर्थी ती पुन्हा गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ, मग गावात फेरफटका मारू. हे खोत आहेत राज्याच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा असे. खोत गावचे प्रमुख असतात. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असतात. ती खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदर होते आणि शूर होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझघराचा अंबट ही त्यांच्यासाठी मर्यादा होती. ती खोतांची 2 मुले आहेत. ते आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. हाच खेळ महाभारतात धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला. हस्तिदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. त्याला कोणी विशिष्ट प्रकारचे ताल मागितले जाते. स्वयंपाक करायचा असता तेव्हा ते इथले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाक घरातील चूल पेटवीत असे. जर हा विस्तव विजला तर घरामध्ये 2 गारगोट्या ठेवल्या जात असत. त्या एकमेकांवर घासून विस्तव करावा लागत असे. ही खोईनी आहे. हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जात असे. पाठीमागे वेलीने बांधून ती पाण्यात ठेवली जाते. हिच्या अंतर्गत वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असे. तिकडे कणगी आहे. तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जात असे. इकडे गौरी गणपतीचा सण दाखवला आहे. तिकडे पांगुळ आहे. हे काय त्याचा काय उपयोग? तो पाला आतून माडी शोषून घेतो. थेंब थेंब गळणारी माडी हे मडके साठवली जाते. बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. येथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम, कापड, हस्तिदंती वस्तू, हिरे, माणिके, मोती, शंख, शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करत असते. त्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोने येत असते. भारताने जे सुवर्ण युग अनुभवलं त्याचे प्रवेशद्वार ही कोकणची बंदरे होती. दाखवताना जे अधिक कौशल्यवान आहे ते या ठिकाणी आम्ही दाखवले. त्यापैकी हा सुधारे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे.
अस्थिर होते. येथील बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणारे लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठाकडे काहीशे वर्षांपूर्वीच्या तलवारी आहेत. त्यांना अजूनही गंज झालेला नाही. दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते. माणसे जेवणामध्ये खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असतात. हा तेलाचा घाणा त्याला खुंटा असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जाते आणि हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. ही लाट या आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की जेणेकुलट उभी राहते. या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो. या आडव्या लाकडावर दगड ठेवून त्याने स्वतः त्यावर बसतो आणि हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबऱ्या रगडून त्याचे तेल निघते. हे तेल भरून काढायचं असेल तर प्रथम जोखडाचे बैल सोडायचे. जोखड बाजूला केले जाते. आडवे लाकूड बाजूला करून लाड बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचं असेल तर पुन्हा सगळा क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जात असे. पूर्वी तेलाला 5 ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. हा कुरुड समाज आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय हे जातीनिहाय होते. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. असते कोणत्याही 2 समाजाच्या खाद्य संस्कृती. कोकणी माणसांची चविष्ट अशी खाद्य संस्कृती आहे. आपण कोकणी वरती पाण्याचा तांब्या आहे. खाली 3 डबे आहेत. 2 बाजूला 2 चमचे आहेत. दोन्ही बाजूला टॉप केलेला आहे. इकडे चहाची किटली आहे. इकडे लाकडी चमचे आहेत आणि ही दगडी उखाळ आहे. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात होते. पूर्वी कोकणामध्ये मुलींची लग्ने वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत हा कासार या मुलीच्या बांगड्या भरण्याचा कोणत्याही प्रकारचा मोबदला घेत नसे. ज्यावेळी या मुलीचे लग्न होई तेव्हा या मुलीचे वडील या कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत असत. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा मोबदला लोकांना मिळत नसे. म्हणजेच हा कासार या मुलीला 8 ते 10 वर्ष क्रेडिट देत असे. म्हणजेच पूर्वीची समाज रचना एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली होती. थोडक्यात 12 बलुतेदार आपले काम कोणत्याही नफ्या तोट्याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून करत असते. ही पाणी असते तेथे धरण बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाने नेले जात असते. या श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवोभव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यावर शंकराने आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकाराला दर्शन दिले आणि सांगितले की इथून पुढे मी याच ठिकाणी राहणार. या गोष्टीला आज जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरांची मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशज करतो. म्हणजेच मार्लेश्वर असे देवस्थान आहे की येथे कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानला जात नाही. इतकी छान हिरवळ आहे की उन्हाचा त्रास देखील होत नाहीये. एन्जॉय करतोय. लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केला तो पानामध्ये खातात तो का. तिकडे कात तयार करण्याची प्रक्रिया दाखवली. ही कातभट्टी आहे का. हे कातभट्टी आहे. कात तयार करण्यासाठी ते खैराचे झाड आहे ते पूर्ण तोडले जाते. त्याच्या आतमध्ये लाल रंगाचं छोटं खोड असतं. जे छोटे तुकडे करून ते पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवतात. जो लाल रंगाचा पाक तर तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानापर्यंत उकळवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या वड्या पाडल्या जातात. कात तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. बापरे. तिकडे मचाण आहे शिकारीसाठी आणि आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी. त्या मचाणावरून सुमारे 10 ते 12 किलोमीटरचा उपरे असतो. जाणार असाल तर एका वेळी 3 व्यक्ती चप्पल काढून जाऊ. ही कशी आहे बघू.
ही छोटी नको, माझं ॲक्च्युली एक्झिबिशन असते ना, तर सोपं पडेल मला. ही जरा थोडी हीच ओके वाटते. 300च्या रेंज छान आहेत बॅग सगळ्या. हेम्प बॅग प्युअर 100% कॉटन आहे आणि तसं रिझनेबल प्राइस आहे. ही किती? 350. नको, ही नको. 350ला सुश्रुत आहे बघ. 350 हीच घेते मी. सुश्रुत सोलकढी पितोय. जयगडची प्रतिकृती आहे. जयगड किल्ल्याची प्रतिकृती आहे. इथून 20 किलोमीटरवर हा जयगडचा किल्ला आहे. तुमचं काही कुठलं आहे? नाही, फक्त आमचं शंखाचं जे आहे ना तेच. केवढी झाड आहे छान. शेवगाचं झाड. शेवगाचं झाड आहे. ही गावसीमा आहे. आम्ही कोकणी माणसं फार श्रद्धाळू आहोत. आम्ही जेव्हा गावाच्या बाहेर जातो त्या गावसीमेवर जो देव आहे त्याला आम्ही राखणदार असे म्हणतो. त्याला नमस्कार करूनच आम्ही गावाबाहेर जातो, कारण आमची अशी श्रद्धा आहे की हा देव आमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. म्हणूनच आम्ही जगात वावरत असताना आत्मविश्वासाने वावरतो आणि यशस्वी होतो. तुम्ही श्रद्धाळू असाल तर याला जरूर नमस्कार करू. तुम्ही तुमचा पुढचा प्रवास सुखाचा व आनंदाचा होईल. नमस्कार. इथे आमच्या गाईड संपलाय. आदित्य कक्षा भेट तुम्ही तुमचा अभिप्राय देऊ शकता. इथून खाली शंख कुठे? हा, खाली कुठून जायचंय? शंख प्रदर्शन मध्ये फोटो व्हिडिओ अलाउड. हो हो. इथे शंख प्रदर्शन आहे पण तिथे फोटो आणि व्हिडिओ अलाउड नाही आहे. सो मी मोबाईल ऑफ करते. ही छान परी कोण आहे? वाव, मत्स्यपरी आहे. आमचं फायनली प्राचीन कोकण फिरून झालेलं आहे. जवळजवळ किती एकर जमिनीमध्ये हा उभारलेला आहे प्राचीन कोकण? 2.5-3 एकर साधारण हे केलेलं आहे. ऑलमोस्ट पूर्ण डोंगर आणि डोंगरामध्ये त्यांनी छान मेंटेन केलेलं आहे. पूर्वीचं कोकण कसं होतं आणि इतकं सुंदर रेखाटलेलं आहे ते चित्रीकरण सगळं. खूप साऱ्या प्रकारचे झाडं बघायला मिळाली आम्हाला. औषधी, परत आपले गरम मसाल्यांचे झाडं होती. तुमच्या राशीनुसार काही वनस्पती होत्या, म्हणजे आहेत तिथे अजूनही. आणि पूर्वीचा कोकण कसा होता, खूप सुंदर म्हणजे खूपच सुंदर रेखाटलेला आहे. जर कोणाला इथे गणपतीपुळ्याला यायचं असेल तर गणपतीपुळ्याला आल्यानंतर प्राचीन कोकण इथे यायला तुम्ही विसरू नका. खूप छान आहे. आणि मॅजिक गार्डन आणि प्राचीन कोकण अगदी शेजारी आहे. तिकीट्स आहेत काही 150-200 रुपयापासून तिकीट्स आहेत. तिथे खरेदी करायला आहे. म्हणजे काही नाश्ता जेवण करायचं असेल तर तेही तिथे अवेलेबिलिटी आहे. त्याच्यामुळे मनसोक्त या आणि मस्त आपला प्राचीन कोकणचा अनुभव घ्या. खूप सुंदर आहे.
आम्ही आता रूम चेकआउट केली आणि रत्नागिरीला जायला निघालोय. आम्ही आहे ना वृंदावन डिलक्स अशा ठिकाणी राहिलो आहेत. अशा ठिकाणी या हॉस्टेलमध्ये राहिलो आहे. कशा ठिकाणी? वृंदावन डिलक्स मध्ये आम्ही राहायला होतो 2 दिवस नाही, पूर्ण 1 दिवस, 1-1.5 दिवस. तर खूप छान आहे इकडचं वातावरण वगैरे, अगदी सेफ फिलिंग वाटतं. आणि शिवाय गणपतीपुळेचं म्हणजे मंदिर आहे ते अगदी 2 मिनिटावर आहे बाय वॉक. म्हणजे आरती सुद्धा तुम्हाला ऐकू येईल तुमच्या इथे जिथे तुम्ही राहता त्या साईडला. तर कोणाला हवं असेल, म्हणजे इथे कोणाला बुकिंग करायचं असेल, कोणाला इथे राहायचं असेल, तर नक्कीच तुम्ही इथे येऊन निश्चिंतपणे राहू शकता. वृंदावन डिलक्स तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला तिथेही डिटेल्स मिळतील. आम्ही ॲक्च्युली ऑन द स्पॉट इथे आलो होतो, तर आमची बुकिंग नव्हती, तरीसुद्धा आम्हाला बुकिंग मिळाली, म्हणजे आम्हाला रूम मिळाली आणि छान मिळाली, हवी तशी. म्हणजे खूप छान माणसं आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत स्टाफ सगळा, त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. जेवण, नाश्ता सगळंच, लंच वगैरे तुम्हाला इथेच मिळेल. फक्त अर्धा तास अगोदर तुम्हाला ऑर्डर द्यायची असते. आणि सगळ्याच रूम्स वगैरे स्वच्छ, हायजेनिक आहेत. जर कोणाला इथे येऊन राहायचं असेल आणि छान कोकणातला आनंद घ्यायचा असेल आजूबाजूच्या परिसराचा, तर नक्की तुम्ही इथे येऊन राहू शकता. थँक्यू. आम्ही दोघंही किती वाजता आलो सुश्रुत आपण इथे रत्नागिरीच्या रेल्वे आपल्या स्टेशन 5:15. आम्ही ना दोघं पण 5:15 वाजेला ना रत्नागिरीच्या प्लॅटफॉर्मवर आलो होतो आणि आमचं तिकीट आहे 10 वाजताचं. तर एवढा वेळ काय करायचं आम्ही 1 तास तरी असंच घालवला, 1 तास पाऊण 1 तास असंच घालवला बाहेर बसून. तर तिथे इथे ना रत्नागिरीच्या प्लॅटफॉर्म जे स्टेशनच्या इथेच एक ना लॉन्ज आहे की तिथे मस्त AC आहे, मस्त असं छान सीट पण छान आहेत, बसतायच्या खुर्च्या पण छान आहेत, AC आहे, वायफाय आहे. ट्रेन खूप उशिरा असेल तर तुम्हाला ही खूप उत्तम सोय आहे. 1 तासासाठी 50 रुपये घेतात आणि विथ GST असतं. तर तुम्हाला जेवढा वेळ थांबायचं तेवढा वेळ तुम्ही इथे थांबू शकता. म्हणजे 1 तास, 2 तास, 3 तास. आता आम्हाला जवळजवळ 3 तास आम्हाला इथे बसायचं होतं. तर आम्ही त्यांना
जसं बघायला गेलं तर 300 रुपये होतात ना. त्यांनी किती रुपये घेतले मग विथ GST? 394 का? 394 रुपीज घेतले. पण ठीक आहे, थोड्या वेळासाठी आम्ही बाहेर जर रूम घेतली असती तर साधारण 800 रुपये तरी आम्हाला भरावे लागले असते त्या हॉटेलमध्ये. तर त्यापेक्षा 400 रुपये देऊन फुल AC वायफाय वगैरे चांगल्या सुविधा घेऊन इथे मस्त आराम करणं जास्त बेटर वाटलं आम्हाला. तर तुम्ही इथे बसून मस्त आराम करू शकता. जसं सुसुत बसलाय बघा. मस्त AC आहे, काही काळजी नाही आहे, टेन्शन नाही आहे. आणि फ्रंट स्क्रीनला तुमच्या ट्रेनचं टायमिंग पण दाखवलं जातं. त्यानुसार तुम्ही तिथून बाहेर पडू शकता. बेस्ट थिंग तुम्हाला माहिती आहे का, एकतर आहे ना ह्या रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर काही नाही आहे, खूप आउटसाईडला ॲक्च्युली हे स्टेशन आहे. तर आम्हाला वाटलं की ॲज युजल की रेल्वे स्टेशनजवळ काहीतरी खायच्या गोष्टी मिळतील आपल्याला, म्हणजे डिनरसाठी बेसिक गोष्टी. तर इथे काही मिळालं नाही आम्हाला. आम्ही झोमॅटोवर आम्ही ऑर्डर करण्याचा प्रयत्न करत होतो. तर आम्हाला झोमॅटोवर पण असं 9:55ला डिलिव्हरी वगैरे देऊ असं, म्हणजे अगदी कशाशी आपल्या ट्रेनचं टायमिंग असतं आणि तेव्हा ते देतील. तर मग आम्ही ते ना ऑर्डर कॅन्सल केली आणि थोडं डोकं लावलं. आम्ही गुगलवर सर्च केलं की बेस्ट, आता आम्हाला पिझ्झा खायचा होता. म्हणजे पिझ्झा असा आहे की त्याला खूप काय हात लागणार नाही, म्हणजे असं व्यवस्थित खाता येतो. तर आम्ही गुगलवर सर्च केलं की बेस्ट पिझ्झा नियर मी. तर एक कॅफे आहे, त्या कॅफेच्या गुगल पेजवर जाऊन आम्ही त्यांना कॉल केला आणि त्यांना सांगितलं की आमची 10 वाजताची ट्रेन आहे. ते डिनायच करत होते की बाबा तुम्ही झोमॅटोवरच ऑर्डर करा. पण झोमॅटोवर त्यांना सांगितलं की आम्हाला ते देत नाही आहे, बिफोर ऑर्डर ॲक्सेप्ट करत नाही आहेत. ते 15 ते 20 मिनटात आमचा पिझ्झा घेऊन येत आहेत बाहेर. तर ही पण एक सुविधा आहे. हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्हाला बऱ्यापैकी सुविधा मिळू शकतात इथे बसून. आणि वायफाय आहे फ्री, त्याच्यामुळे तुम्ही इथे बसून ऑर्डर पण इझिली करू शकता. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. तर असं हे रत्नागिरीचं आमचं असलेला हा छान अनुभव तुम्हाला शेअर करायचा होता, म्हणून मी हा व्हिडिओ ऑन केला. सुश्रुत सांगेल आपल्याला की पिझ्झा कसा होता. सुश्रुत सांग. चांगला होता पिझ्झा, टेस्ट चांगला होता, फक्त ते एक्सपेक्ट नव्हतं. त्याला अपेक्षा होती की पनीरवाला पिझ्झा असेल आणि मी त्याने बेस्ट सेलर म्हणून त्याने एक पिझ्झाचं नाव सांगितलं, माझ्या तर लक्षात नाही आहे. तर बेस्ट सेलर म्हटलं तर मला वाटलं की पनीर असेल आणि त्याने मला आधीच सांगितलं होतं की पनीर पिझ्झा हवा आहे म्हणून. आणि उघडल्या त्याच्या इमॅजिनेशनचं, त्याच्या अपेक्षेचा भंग झालाय. हा पण छान होता टेस्टमध्ये. म्हणजे तुम्हाला एमर्जन्सी तुम्ही खाल्लं नसेल आणि पटकन तुम्ही इथे आलात आणि अर्धा एक तास जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही इथे नक्की मागवू शकता. रेस्टो कॅफे नावाचं कॅफे आहे. ते 15-20 मिनिटांमध्ये तुम्हाला डिलिव्हरी देतात. तर कोणाला हवं असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. किंवा नियर मी, बेस्ट पिझ्झा नियर मी असं टाकलं ना तुम्ही गुगलवर तर तुम्हाला बरेच ऑप्शन्स मिळतील. तुम्ही कॉल करा त्यांना.